भाजपाच्या गावचे अभियानांतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुधवार 6 फेब्रुवारी रोजी 24 तास त्यांच्या मतदारसंघातील पारडसिंगा या गावात हजर राहणार आहेत। त्या अनुषंगाने सकाळी 10:30 वाजता नागपुरातून काटोलकडे रवाना झाले। काटोल डोंगरगाव येथे काही विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। त्यानंतर भाजपाच्या गाव चलो अभियानात देवेंद्र फडणवीस यांचा सक्रिय सहभाग असणार आहे। पारडसिंगा येथील राणी सती अनुसया माता मंदिर संस्थानात फडणवीस यांचा आज रात्रीचा मुक्काम असणार आहे। या निमित्ताने देवेंद्र फडणवीस 24 तास पारडसिंग्यात हजर राहणार असून या दरम्यान ते बूथस्तरीय कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। जनसंघाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या घरी भेटी, युवा कार्यकर्ते, शेतकरी, व्यावसायिक, क्रीडा, शाळकरी विद्यार्थी, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, बचत गटाचे कार्यकर्ते त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। याच सोबत गावातील धार्मिक स्थळांना भेट, गावातील पोस्टमन, तलाठी यांच्याशी संवाद आणि गावातील अन्य पक्षीय नेत्यांचीही ते भेट घेणार असल्याचे समजते। संपूर्ण दिवस आणि रात्र असा 24 तास त्यांचा मुक्काम पारडसिंग्यात राहणार असून त्यानिमित्ताने विविध विकास कामांचे भूमिपूजन सुद्धा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। देशातल्या 7 लाख गावांमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जाणार आहेत। त्याचाच एक भाग म्हणून मी आज काटोलपासून याची सुरुवात केलेली आहे आणि पारडसिंगा या ठिकाणी मी आज रात्री मुक्काम करणार आहे। या माध्यमातून जे काही जनहिताचे कार्यक्रम आहेत, शासकीय कार्यक्रम आहेत, लाभार्थ्यांना लाभ देण्याचे कार्यक्रम आहेत, असे कार्यक्रम असतील किंवा समाजातल्या विविध घटकांच्या भेटीगाठी असतील, भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा असेल, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी करणार आहे। ग्रामीण मतदार भाजपसाठी महत्त्वाचा आहे, परंपरागत तुमच्याकडेच राहिलेला आहे विदर्भातला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच मतदार महत्त्वाचे आहेत। मतदार ग्रामीण असो, शहरी असो, निमशहरी असो की अगदी सुदूर दुर्गम भागातला असो, प्रत्येक मतदार हा आमच्याकरता महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने त्याच्यापर्यंत आम्ही मोदीजींचा संदेश पोहोचवतो। लोकसभेच्या तयारी सुरू झाली आहे जोमात आणि रामटेक पासूनच तुम्ही सुरुवात केली आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघात येतो आपण। नाही, आमची म्हणजे 365 दिवस तयारी असते।